रसिकांची मनं जिंकली असा अनिकेत भगत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय। पहिल्या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच देखील त्या खेळाडूला सन्मानित केलं गेलं होतं आणि त्याच्या समवेत जर आपण पाहिलं तर सध्याच्या घडीला 40+ क्रिकेट गाजवणारा खेळाडू अर्थातच ग्रामीण क्रिकेट संघामध्ये केडुकपाडा संघाकडून प्रतिनिधित्व करत असताना सध्याच्या घडीला जर आपण पाहिलं तर 40+ क्रिकेट या खेळाडूच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये खेळलं जातं आणि या अशा दोन खेळाडूंची मात्र या ठिकाणी सलामीवीर फलंदाजच्या भूमिकेमध्ये गणना केली जाते। उमेश भोईर प्रचंड प्रदीर्घ अनुभव असणारा खेळाडू आणि त्याच समयेत जर पाहिलं तर युवा टॅलेंटेड अनिकेत भगत आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतात। अनिकेत यांचा जर विचार केला तर खऱ्या अर्थानं यांच्या नावानं देखील एक संघ आपल्याला काही वर्षांपूर्वी याच मैदानावरती पाहायला मिळायचा। अनिकेत 11 जो त्या काळचा टॉपचा संघ म्हणून नक्कीच गणला जायचा आणि त्या संघाचे सर्व अर्थातच त्यांचे पिताश्री स्वतः होते आणि आजही जर आपण पाहिलं तर या स्पर्धा जर ते पाहत असतील तर त्यांचं देखील आपण या ठिकाणी मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत करूयात। खरं तर आपल्या वडिलांकडून मिळालेला क्रिकेटचा वसा आणि वारसा पुढे घेऊन जाण्याचं कार्य हे अनिकेत त्याच्या माध्यमातून या ठिकाणी निश्चितच आपल्याला मैदानावरती का पाहायला मिळते, कारण अनिकेत 11 नावाच्या संघानं एकेकाळी या कळंबोलीच्या क्रिकेट मैदानावरती शनिवारच्या लॉटमधून धुमाकूळ माजवला होता असा हा संघ आणि त्या संघाचा खऱ्या अर्थानं अनिकेत आज प्रत्यक्ष आपल्याला मैदानाच्या आतमध्ये उतरताना पाहायला मिळतोय। संघ आहे स्वर्गीय अनिकेत आर्यन प्रतिष्ठान कळंबोली आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र या स्पर्धेच्या अंतिम फेरीचा प्रबळ दावेदार समजला जाणारा रॉयल कळंबोली हा संघ। काल आदित्य प्रिया लॉजिस्टिक कळंबोली या संघाने या स्पर्धेची अंतिम फेरी गाठली। अंतिम सामन्यामध्ये रोमहर्षक विजय संपादन करत असताना त्या संघाने मात्र आपलं या वर्षातील पहिली जी मानाची आणि सन्मानाची स्पर्धा या स्पर्धेमध्ये किमान एक पारितोषिक आपलं सुनिश्चित केलंय आणि त्यानंतर मात्र आजच्या दिवसाचा खेळ आपण या मैदानावरती पाहतोय। यावेळेला मात्र समोरच्या दिशेनं ॲज अ स्ट्रेट ॲज अ रो 1 बाउन्स इनटू द फिन्स 4 धावांसाठी अनिकेतच्या बॅटमधून दमदार चौकार। चेंडूवरती चौकार लगावला गेला। खरं तर पहिला चेंडू निर्धाव आला होता, त्यानंतर मात्र जणू स्वतःशी एक खुडकाट बांधली आहे की जास्तीत जास्त धावा पहिल्या षटकामध्ये उभा राहायचे। यावेळेला मात्र लॉब केलाय परंतु चेंडू हवेमध्ये ओव्हर ऑफ द सेफेस्ट हँड ज्याला संबोधलं जातं अर्थातच अविनाश उपाध्ये झेलच्या खाली रबाडा, कोणत्याही प्रकारची चूक नाहीये, झेल कंप्लीट आणि हादरा क्रमांक 1 धक्का क्रमांक 1 या ठिकाणी लागतोय। फलंदाज बाद होतोय अनिकेत। पुण्यामध्ये चेंडू केला होता। खरं तर वेट अँड वॉचचं क्रिकेट करणं गरजेचं असतं। ज्यावेळेला तुम्ही एखाद्या स्पर्धेमध्ये एक सामना जिंकून दुसऱ्या फेरीमध्ये प्रवेश सुनिश्चित करता त्यावेळेला मात्र तुमच्याकडनं एका चांगल्या खेळाची अपेक्षा ही नक्कीच केली जाते, परंतु इथे मात्र बन्नू आल्या रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न थोडंसं ओव्हर ॲग्रेशन कधी कधी नुकसानदायक ठरतं आणि तेच चित्र मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतं। रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट यष्ट्यांचा अचूक वेध आणि फलंदाज बाद।
जर आपण विचार केला तर मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरला होता. नक्कीच नाहीये, 4 विकेट्स त्याने मिळवले होते, परंतु बॅटर जर आपण विचार केला तर अक्षयला आपण त्या ठिकाणी या मॅन ऑफ द मॅच या पुरस्काराने सन्मानित केलं होतं. परंतु ज्या पद्धतीची मी म्हणेन की गोलंदाजी केली होती आणि या ठिकाणी मात्र आपण पाहतोय विकेट हॅट्रिक या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. अनिकेत त्या पाठोपाठ बंधू आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय नवीन बॅटर जो मैदानाच्या आतमध्ये आला. चेंडूची लाईन ओळखता आली नाहीये आणि सलग तिसरा फलंदाज या ठिकाणी गमावतोय. फक्त आणि फक्त 4 धावा. वैयक्तिक स्पेल मधील पहिला आणि सांघिक दुसरं षटक हाताळण्यासाठी गोलंदाज भावेश मॅन विथ अ गोल्डन आर्म म्हणून ज्या गोलंदाजाचा आपण सातत्याने उल्लेख करतो उमेश मला वाटतं पहिला चेंडू फेस करतायत. तब्बल 6 चेंडू नॉन स्ट्रायकिंग एंडवरती उभे होते. सलामीला आलेले फलंदाज उमेश आहेत. त्यांच्याकडे प्रचंड आणि प्रदीर्घ असा अनुभव आहे. अनेक उन्हाळे पावसाळे ज्या क्रिकेट खेळाडूंना पाहिले, ज्यांना ग्रामीण क्रिकेट अतिशय जवळून पाहिलं, जो सध्याच्या घडीला 40+ क्रिकेटमध्ये आपले गुणवत्ता सिद्ध करतो असा खेळाडू यावेळेला मात्र आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहे. युवा खेळाडू आहेत. स्वर्गीय आर्यन प्रतिष्ठान या संघाचा जर आपण विचार केला तर बहुतांश खेळाडू हे युवा खेळाडू आहेत आणि या युवा खेळाडूंकडे प्रतिभा जरी असली तरी अनुभवाची थोडीशी कमतरता आपल्याला पाहायला मिळते. 1 विकेट गमावल्यानंतर कोणत्या खेळात फलंदाजानं संपूर्णपणे जबाबदारी आपल्या खांद्यांवरती घ्यायची, कशा प्रकारे सामना पुढे चालू ठेवायचा याबद्दल थोडासा जो अनुभव तुमच्याकडे असणं गरजेचं आहे ना तो कमी आहे. आणि खास करून रॉयल सारखा ताकदवर संघ ज्यावेळेला तुमच्या समोर असेल त्यावेळेला तुमची रणनीती कशी असायला पाहिजे, नाणेफेक जिंकल्यानंतर तुम्ही कोणता निर्णय घ्यायला पाहिजे, हरल्यानंतर तुम्ही कशा पद्धतीने धावा धावफलकावरती उभारल्या पाहिजेत. आवश्यकता नाही आहे की एखाद्या संघासमोर मोठी धावसंख्या निर्माण करूनच तुम्ही त्याला दबावामध्ये आणू शकता. क्रिकेट हा एक खेळ असा आहे की जो योजना पद्धतीनं खेळता येणं तुमच्याकडे गरजेचं असतं. विदाऊट प्लॅनिंग तुम्ही कोणताही या ठिकाणी टार्गेट अचीव करू शकत नाही. तुम्हाला एखादं ध्येय गाठायचं असेल ना तर त्यासाठी वेळेचं आणि कामाचं योग्य नियोजन तुमच्याकडे असणं गरजेचं आहे. आणि कदाचित हे कुठेतरी येणाऱ्या कालावधीमध्ये अनुभवाच्या माध्यमातून हा संघ शिकताना आपल्याला जरूर पाहायला मिळेल. युवा टॅलेंटेड खेळाडूंचा भरडा या संघामध्ये आपल्याला जरूर पाहायला मिळतोय. अनिकेतनं 1 चौकार लगावला. खरं तर आघाडीच्या गोलंदाजावरती चौकार लगावणं ही तितकी सोपी गोष्ट नसते, परंतु पॉवर प्लेमध्ये या खेळाडूची जी भूमिका आहे ना ती भूमिका साकारत असताना मात्र त्या खेळाडूने आपला विकेट गमावला. परंतु तिथून जे 2 नवीन खेळाडू मैदानाच्या आतमध्ये आले ना त्यांना थोडंसं संयमानं खेळ करणं मैदानाच्या आतमध्ये गरजेचं होतं, कारण उमेश सारखा अनुभवी खेळाडू तुमच्याकडे असताना त्याच्या अनुभवाचा फायदा करवून घेणं ही संघासाठी जमेची बाजू ठरणार आहे. एकूणच पाहिलं तर या षटकामध्ये कुठेतरी सिंगल डबलला प्राधान्य दिलं जातं. एकेरी धावांवरती विश्वास दर्शवला जातोय. शफल अक्रॉस द लाईन दबाव बनवण्याचा प्रयत्न होता. उमेशच्या बहुतांश खेळीचा किंबहुना त्याच्या
उणीवा कोणत्या आहेत, त्याची भक्कम बाजू कोणत्या आहेत याची पुरेपूर जाणीव असणारा भावेश मात्र आपल्याला या ठिकाणी गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतो. आणि हेच कारण आहे की भावेशला दुसऱ्या षटकामध्ये, मागील सामन्यात चौथ्या षटकामध्ये भावेश आला होता. आणि या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर उमेश मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि कदाचित हेच कारण होतं की भावेशला दुसऱ्या षटकासाठी मैदानाच्या आतमध्ये आणलं गेलं. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी झालाय समाप्त आणि 2 षटकांच्या समाप्ती अखेर 4 गडी बाद, धावा धावफलकावरती 10 धावा. चला पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. पुढील सामन्याचा टॉस अर्थातच स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान आणि त्यांच्या विरोधामध्ये मात्र 2 हात करताना आपल्याला पाहायला मिळेल सुपर डीजी माऊली हा संघ. तर दोनही टीमच्या कॅप्टन्सला विनंती आहे की आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉससाठी या ठिकाणी संपर्क करायचा आहे. सेमीफायनल आणि फायनलचे सामने आपल्याला या ठिकाणी आजच खेळवायचे आहेत. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर या स्पर्धेचा अंतिम पारितोषिक वितरण सोहळा देखील आपल्याला पाहायला मिळतोय. नवीन बॅटर आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय, राहुल बाबू. आणखीन एक चांगला चेंडू आहे, टप्पा पडल्यानंतर वेगानं चेंडू आतमध्ये येतोय, सरळ फेकी नॉन स्ट्रायकिंग एंडला. आणि बॅकअपला देखील पहा क्षेत्ररक्षक तैनात आहेत. हा आत्मविश्वास आहे बॅकअपला. मी जरी डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला तरी बॅकअपला खेळाडू येणार. हा जर तुमच्याकडे आत्मविश्वास असेल ना तर तुम्ही नक्कीच दबाव बनवू शकता. म्हणजे जिथे शक्यता असते दुसरी धाव घेण्याची तिथे फलंदाज मात्र विचार करतात की ही दुसरी धाव घेण्याचा धोका पत्करायचा की नाही. पुन्हा एकदा डीप कव्हर रिझनमध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे परेश कडके. पहिल्याच सामन्यामध्ये त्यांना आपल्या फलंदाजीच्या माध्यमातून तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली. आणि सातत्यानं आम्ही या खेळाडूचा उल्लेख करतो की या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणून परेश कडकेकडे जरूर पाहिलं जातं. आणि त्या खेळाडूनं देखील सांगितलं की इतरत्र स्पर्धा खेळण्यापेक्षा कळंबोलीच्या मैदानावरती स्पर्धा खेळणं मी नेहमी पसंत करतो. आणि खरंच या ठिकाणी जो प्रेक्षकांचा जो प्रतिसाद असतो प्रत्येक स्पर्धेला, स्पर्धा कोणताही असो, स्पर्धेच्या पहिल्या दिवसापासून ते अंतिम सामन्यापर्यंत प्रेक्षकांची अलोट गर्दी आपल्याला सातत्याने या मैदानावरती पाहायला मिळते. आणि असे हे लोकप्रिय जे खेळाडू असतात ना त्यांची फॅन फॉलोविंग मात्र आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये पाहायला मिळते. यावेळेला फुलर लेनचा चेंडू होता, फुल टॉसमध्ये कन्वर्ट केला आहे. उमेशचा जर आपण विचार केला तर मोठ्या फटक्यांसाठी मागील सामन्यामध्ये जर पाहिलं तर याच्या बॅटमधून आपल्याला चौकार वगैरे पाहायला मिळाले होते. परंतु इथे जो दबाव आहे आघाडीचे 4 फलंदाज गमावल्याचा, तो दबाव मात्र आपल्याला पूर्णतः पाहायला मिळतो फलंदाजीवरती. आणि जिथे लोअर फुल टॉसचे चेंडू आहेत ते देखील कन्वर्ट करता येत नाही आहेत. यावेळेला टप्पा पडल्यानंतर चेंडू थोडासा बाहेर निघतोय. होय, पंच आमच्या दिशेनं वळत आहेत. अवांतरचा इशारा या ठिकाणी केला जातो. आणि अवांतरच्या धावसंख्येच्या बरोबरीनं का होईना संघाची धावसंख्या मात्र 15 या धावसंख्येवरती पाहायला मिळते. एक फायटिंग टोटल जर का तुम्हाला 4 षटकांमध्ये उभारायचे असेल तर किमान 40 किंवा 45 प्लस ही धावसंख्या धावफलकावरती येणं गरजेचं आहे. ही स्टॉक डिलिव्हरी आहे. पहा 2 बोटांमध्ये बऱ्याच वेळेला हा गोलंदाज चेंडू पकडतो आणि त्यानंतर मात्र अगदी धीम्या गतीनं चेंडू रिलीज करतो. कदाचित या शेवटच्या चेंडूवरती किंवा या षटकामधल्या या चेंडूवरती, मागील चेंडूवरती तोच प्रयत्न आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाला. यावेळेला मात्र पॉईंटच्या डोक्यावरून चेंडू तटवला. शॉर्ट पॉईंटला क्षेत्ररक्षक तैनात होता. बॅकवर्ड पॉईंटला चेंडू ट्रॅव्हल करतोय. शॉर्ट थर्डमॅनचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत चेंडू अडवणार तोपर्यंत मात्र दुसरी धाव देखील या ठिकाणी उपलब्ध केली जाते. आणि या 2 धावेंच्या बरोबरीनं का होईना संघाची धावसंख्या मात्र पदार्थानं आपल्याला पाहायला मिळते. 4 गडी बाद, 17 ही धावसंख्या धावफलकावर. या धावसंख्येला कुठेतरी षटक क्रमांक 3 मैदानावरती सुरू आहे. यानंतर शेवटच्या षटकाचा खेळ येणं बाकी आहे. यावेळेला पॅड लाईनवरचा चेंडू, खराब लाईन आणि त्याचा खरपोच समाचार. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सी बार रेषेच्या पलीकडे बाबूच्या बॅट मधून येतोय एक बिग हिट, 6वा षटकार. KPL मध्ये हा खेळाडू आपल्याला मैदानाच्या आतमध्ये
12th मॅन म्हणून आपल्याला समालोचन कक्षामध्ये पाहायला मिळाला. त्यानंतर पुढच्या सामन्यामध्ये त्याला संधी मिळाली आणि संधी अशा वेळेला मिळाली की जिथे सामना पूर्णतः फसला होता आणि या खेळाडूंचा तो सामना मात्र आपल्या संघाला जिंकवून दिला आणि जवळपास मला वाटतं तब्बल 11,000 पेक्षाही जास्तची इनामी राशी या खेळाडूंना जिंकली होती आणि तिथून हा खेळाडू मात्र आपल्याला लोकप्रियतेच्या उंच शिखरावरती पाहायला मिळाला होता. षटक क्रमांक 3 या ठिकाणी झालाय समाप्त. 3 षटकांचा खेळ संपलाय आणि धावा धावफलकावरती मात्र आपण पाहतो 4 गडी बाद. 23 ही धावसंख्या धावफलकावरती. पहिल्या सत्राचा खेळ सुरू आहे. उशिरा जे प्रेक्षक आमच्या समोर जुळले गेले त्यांच्या माहितीसाठी चालू सामना दुसऱ्या फेरीतील पहिली लढत रॉयल विरुद्ध स्वर्गीय अनिकेत स्वर्गीय आर्यन्स प्रतिष्ठान कळंबोली हा संघ आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतोय. यावर्षीच या संघानं मात्र या स्पर्धेमध्ये आपला प्रवेश सुनिश्चित केलाय. एकूणच जर पाहिलं तर काल 12 आणि आज 10 अशा एकूण 22 संघांचा दरवर्षी प्रमाणे आपण समावेश या स्पर्धेमध्ये पाहतोय. परंतु अजूनही जर पाहिलं तर जवळपास 4 ते 5 संघ आपण वेटिंगवरती आहोत आणि दरवर्षी काही खेळाडूंना आणि काही संघांना मात्र या ठिकाणी निश्चितच संधी दिली जाते. इथे वैयक्तिक स्पेलमधील पहिलं आणि सांघिक चौथं आणि या पहिल्या सत्रातील अंतिम षटक हाताळण्यासाठी संतोष मदने आपल्याला गोलंदाजी ट्रॅकवरती पाहायला मिळतात. याही खेळाडूचा जर आपण उल्लेख केला तर नक्कीच या खेळाडूच्या खेळाचे अनेक दिवाने आपण या मैदानावरती पाहतो. संतोष मदने फॅन क्लबचा जर आपण विचार केला तर मोठ्या संख्येने या खेळाडूचे देखील फॅन्स आपल्याला पाहायला मिळतात आणि आणखीन एक संतोष मदने फॅन क्लबचा एक आणखीन मेंबर आपल्याला या ठिकाणी अर्थातच राजन सोना आपल्या समेत या ठिकाणी जोडले गेले. त्यांचाही आवाज आपण या ठिकाणी नक्कीच ऐकणार आहोत. खरं तर एक क्रिकेट खेळाडू म्हणून संतोष मदनेनं अनेक अचिव्हमेंट्स आपल्या क्रिकेटिंग करिअरमध्ये मिळवलेले आहेत आणि तमाम युवकांचे ते सध्याच्या घडीला जर पाहिलं तर आयडॉल म्हणून नक्कीच आपल्याला पाहायला मिळतात. आणि फिटनेस लेवलवरती त्यांचा जो सकाळच्या सत्रामध्ये देखील आपण उल्लेख केला की तुम्ही क्रिकेट खेळामध्ये किती पारंगत आहात यापेक्षा तुमचा फिटनेस कसा आहे हा सर्वाधिक महत्त्वाचा घटक आपल्याला पाहायला मिळतो. धावा फारशा धावफलकावरती नाही आहेत त्यामुळे आपण या सामन्याच्या दरम्यान ही चर्चा जरूर करतो आहोत. एकूण धावा धावफलकावर 26 परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. इथून देखील धावा उभारल्या जाऊ शकतात. सुरेश मुनीम जेल घेण्याची संधी होती, जेल सुटलाय. अक्षय मात्र त्या ठिकाणी चेंडू गॅदर करेल तोपर्यंत फलंदाज या ठिकाणी होत आहेत बाद. खरं तर थोडंसं लेझी रनिंग बिटवीन द विकेट या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. दुपारचं सत्र आहे त्यामुळे आमचे डीजे ऑपरेटर देखील मध्याह्न भोजनाचा आनंद घेत आहेत त्यामुळे सुमधुर संगीत आपण जरूर ऐकणार आहोत. डीजे रोहित आपल्या समेत या ठिकाणी आज जोडले गेले. एसके साऊंड अँड इव्हेंट्स म्हटलं तर उदयदादा पवार आणि त्यांची संपूर्ण टीम निखळ मनोरंजन प्रेक्षकांचं नेहमीच आपल्याला पाहायला मिळतं. प्रत्येक विकेट, प्रत्येक चौकार, प्रत्येक षटकारानंतर सुमधुर गीते आपण त्यांच्या डीजेच्या माध्यमातून ऐकतो. तर या मैदानावरची प्रत्येक स्पर्धा लाईव्ह करण्याचं गेली अनेक वर्ष सातत्यानं कार्य ज्यांच्या माध्यमातून केलं जातं ते अर्थातच किरणजी दळवे आणि केतनजी दळवे आणि त्यांची संपूर्ण टीम अर्थातच PTC.in च्या माध्यमातून आपण या संपूर्ण स्पर्धांचा लाईव्ह कव्हरेज देखील पाहू शकता. धावसंख्या धावफलकावरती 5 गडी बाद. 27 धावा. यावेळेला लेफ्ट हँडेड बॅटर इट्स अ वाईट बॉल. या ठिकाणी ठाव्या एसटीला सोडून जाणारा हा चेंडू होता. खरं तर उजव्या हाताचा फलंदाज आहे आणि रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा प्रयत्न होता. लेगस्टिकला सोडून जाणारा चेंडू पंचाने अवांतर घोषित केलाय. या वेळेला मात्र थोडासा धीम्या गतीने चेंडू फेकला होता परंतु ट्रॅप रचला गेला, जाळं बिंडलं गेलं. एक क्षेत्ररक्षक अगोदरच तैनात करण्यात आला होता आणि जाणीवपूर्वक हा स्लोवर वन पद्धतीचा चेंडू डिलिव्हर्ड केला गेला संतोष यांच्या माध्यमातून आणि हा 6वा फलंदाज इथे मात्र गमावला गेला. 6 गडी बाद. 27 ही धावसंख्या आपण धावफलकावरती पाहतोय. 28 ही धावसंख्या आपण धावफलकावर पाहतोय. सातत्यानं जर धावगतीचा आपण उल्लेख केला होता की 4 षटकांच्या सामन्यांमध्ये आणि खरं तर रॉयल सारखा संघ समोर असेल तर 60-70 धावाही पुरेशा नाही आहेत. परंतु जर का एक सायकोलॉजिकल आपण पाहिलं या दरम्यान जर आपण पाहिलं तर सन्माननीय संजयजी मेटकरी साहेबांचं देखील या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळत आहे. चर्चा सुरू होती की कितपत धावफलकावरती उभारायच्या. रॉयल सारखा संघ जर का तुमच्या समोर असेल ना तर 60-70 धावांचा पल्ला देखील कमी मानला जातो कारण या मैदानावरती कोणती धावसंख्या सुरक्षित मानली जात नाही. परंतु किमान एक सायकोलॉजिकल ॲडव्हान्टेजचा जर आपण विचार केला आपल्या गोलंदाजाकडे एक लढाऊ वृत्तीचा जर आपण विचार केला ना तर किमान 40 ते 45 धावा तरी धावफलकावरती येणं
हे निश्चितच गरजेचं असतं. वाईड +1 अशा एकूण 2 धावा या ठिकाणी धावफलकावरती अंकित होतील. या खरं तर मी म्हणेन बोनस स्वरूपाच्या धावा आहेत, कारण आघाडीचे 6 फलंदाज गमावले गेले. तळातील फलंदाज मैदानाच्या आतमध्ये आहेत आणि त्या फलंदाजांना अशा प्रकारच्या धावा मिळणं ही धावफलकावरती खरं तर एक जमेची बाजू असू शकते. परंतु इथे मात्र नॉन स्ट्रायकिंग एंडला चेंडू गॅदर झाला नाहीये. एक चूक आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाली की ज्यावेळेला तुम्ही चेंडू गॅदर करताना त्यावेळेला तुम्ही यष्ट्यांच्या पाठीमागे असणं गरजेचं आहे. जर का तुम्ही यष्ट्यांच्या पुढे असाल ना तर ही चूक तुम्हाला महागात ठरू शकते. आणि जे आपल्याला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळालं, पहिल्या सत्राचा खेळ या ठिकाणी संपला. एकूण शेवटच्या चेंडूवरती धावा आल्या 3 आणि या 3 धावेनं संघाची एकूण धावसंख्या धावफलकावर 2 धावा आल्या शेवटच्या चेंडूवरती. आणि धावसंख्या मात्र आपण धावफलकावरती पाहिली ती अर्थातच 6 गडी बाद 32 आणि विजयासाठी लक्ष उभारलं गेलं. येणारे 24 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. हॅलो हॅलो चला, पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. आम्ही सातत्याने उल्लेख करतोय स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान कळंबोली आणि सुपर डीजी माऊली या दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला शेवटची पुकार आहे. इनिंग ब्रेकमध्ये टॉस होणं अपेक्षित होतं. हा कॉल देखील आम्ही आपल्यापर्यंत पोहोचवला होता. चला, टॉस साठी यायचं आहे. इनिंग ब्रेक या ठिकाणी सुरू आहे, त्यामुळे टॉस केला जाईल. दोन्ही टीमच्या कॅप्टन्सला विनंती असेल की आपण टॉस साठी लगेचच संपर्क करायचा आहे. तर या ठिकाणी आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित जेनिथ कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय महेशजी पाटील आणि त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आपण या ठिकाणी करूया. आदरणीय महेशजी पाटील अर्थातच महेश दादा यांचा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतो आहोत. श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब कळंबोली गाव आणि ग्रामस्थ मंडळ कळंबोली यांच्या संयुक्त विद्यमानानं आयोजित स्पर्धा मानाची आणि स्पर्धा सन्मानाची अर्थातच स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक 2025 आणि या स्पर्धेच्या निमित्तानं आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित जेनिस कन्स्ट्रक्शनचे सर्व आदरणीय महेशदादा पाटील सरांचं या ठिकाणी शुभागमन आपण पाहतो आणि त्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान आयोजन समितीच्या वतीने या ठिकाणी हा शुभ सन्मान आपण या मुख्य मंचावरती करतो आहोत. अतिथी देवो भव ही आपली परंपरा आणि आलेल्या पाहुण्यांचं यथोचित स्वागत आणि सन्मान. खरं तर महेशदादांचं क्रिकेट या खेळाबद्दल विशेष प्रेम राहिलेलं आहे. स्वतः या मैदानावरती अनेक स्पर्धा त्यांनी देखील खेळलेल्या आहेत. त्यांचाही संघ आपल्याला या ठिकाणी नक्कीच या मैदानावरती पाहायला मिळतो आणि क्रिकेट या खेळावरती असणारं त्यांचं ते विशेष प्रेम आहे ते आज मात्र त्यांना या मुख्य मंचापर्यंत देखील घेऊन येत आहे. तर वेलकम सर, आपलं मनपूर्वक आणि हार्दिक स्वागत. त्यानंतर आमच्या मुख्य मंचावरती उपस्थित आदरणीय संजयजी मेटकरी साहेबांचं देखील आपण यथोचित स्वागत आणि सन्मान या मुख्य मंचावरती करतो आहोत, कारण अशा प्रकारचे व्यक्तिमत्व आपल्या मुख्य मंचावरती असणं गरजेचं आहे. क्रिकेट खेळाडूंच्या सातत्यानं पाठीशी खंबीरपणे उभा राहणार असे हे व्यक्तिमत्व आहेत. अगदी स्पर्धा कोणती असो, ज्यांचा नेहमीच पाठबळ आमच्या आयोजकांच्या पाठीशी असतं, असे आदरणीय संजयजी मेटकरी साहेबांचं या मुख्य मंचावरती आपल्याला शुभागमन पाहायला मिळतं आणि त्यांचा देखील यथोचित स्वागत आणि सन्मान श्री काळभैरवनाथ क्रिकेट क्लब कळंबोली गाव आणि ग्रामस्थ मंडळ कळंबोली आयोजित स्वर्गीय मनोहर शेठ खानावकर स्मृती चषक 2025 या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण हा शुभ सन्मान या मुख्य मंचावरती पाहतोय. अतिथी ज्यांचा शुभ सन्मान आपल्याला या मुख्य मंचावरती पाहायला मिळते, मायची उपदार शाल, सौंदर्याचं प्रतीक पुष्पगुच्छ आणि या स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन मात्र मान्यवरांचं या ठिकाणी यथोचित स्वागत आणि सन्मान केला जातोय. तर पुढील सामन्याचा टॉस या ठिकाणी केला जाईल. सुपर डीजी माऊली आणि स्वर्गीय संभाजी घोरपडे प्रतिष्ठान कळंबोली या दोन संघादरम्यान पुढील सामन्याचा नाणेफेक या ठिकाणी केला जाईल. आदरणीय महेशजी पाटील सरांच्या शुभ हस्ते मात्र या पुढील सामन्याचा नाणेफेकीचा कौल आपल्याला पाहायला मिळतोय आणि या सामन्याचा नाणेफेकीचा कौल जिंकलाय. बॉल चॉईस आपण करून जायचंय. बॉल चॉईस साठी मी कमिटीला विनंती करतो की आपण बॉल चॉईस साठी यायचं आहे. येस, तर दोनही संघांना या ठिकाणी चेंडूचं परीक्षण होईल. तत्पूर्वी मात्र आपण जाऊयात मैदानाच्या दिशेनं विजयासाठी लक्ष
32 धावा धावफलकावरती उभारल्या गेल्या. 33 धावांचं लक्ष आणि या लक्षाचा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानाच्या आतमध्ये. पहिलं षटक. गोलंदाज तुषार उजव्याष्टी बाहेरचा चेंडू फुल टॉस मध्ये कन्वर्ट केला आहे. केवळ गोलंदाजाच्या वेगाला दिली आहे दिशा आणि चेंडू सीमारेषेच्या पलीकडे. 4 धावांसाठी चौकार. चौकार या ठिकाणी आपण पाहतोय. कमालीची सुरुवात. गतवर्षी प्रमाणे च्या जबरदस्त फॉर्म मध्ये हा खेळाडू होता. मी सुरुवातीला देखील उल्लेख केला की या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू म्हणून जर कोणत्या खेळाडूची गणना केली जात असेल ना तर परेश कडके. या मैदानावरती खेळण्याचा एक वेगळा अनुभव आहे, एक वेगळा आनंद आहे आणि या मैदानावरती अनेक अशा खेळी त्याच्या बॅटमधून आपण पाहिल्या आहेत की ज्यानं तमाम क्रीडा रसिकांची मनं जिंकली आहेत आणि हेच कारण आहे की या मैदानावरचा हा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू आहे आणि अनेक युवा खेळाडूंचा एक आयडॉल खेळाडू म्हणून देखील या खेळाडूकडे पाहिलं जातं. इथे मात्र चेंडू पूर्णतः मी म्हणेन की मिस जज केलाय आणि चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे. बॅक टू बॅक दुसरा चौकार. तर या ठिकाणी आपण पाहतोय सामन्याला सुरुवात झाली आहे. धावसंख्येचा पाठलाग करत असताना पहिल्या 2 चेंडूवरती मात्र 2 बॅक टू बॅक चौकार आलेत आणि जणू आपली आक्रमकता, आपली मनसुबे या ठिकाणी जाहीर करत असताना फलंदाज परेश कडके हा एक विस्फोटक फलंदाज नक्कीच पाहायला मिळतो. यावेळेला मात्र उजव्या यष्टीच्या बाहेर हात खुले करण्याची संधी आणि त्याचा पुरेपूर फायदा. इनफिल्ड क्लिअर करत असताना वाडिश लॉंग ऑफ सीमारेषेच्या बाहेर. बॅक टू बॅक तिसरा चौकार. या मैदानावरचा सर्वाधिक लोकप्रिय खेळाडू का हा खेळाडू तमाम युवा खेळाडूंचा आयडॉल आहे. 1 साइड हिरो यावेळेला मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. परेश कडके ही इज ऑन फायर. यावेळेला मात्र टप्पा पडल्यानंतर चेंडू आणखीनच बाहेर निघतोय. थोडासा उजव्या यष्टीच्या बाहेर हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. पंच आमच्या दिशेने वळतायत. अवांतरचा इशारा होतोय. पहिल्या 3 चेंडूवरती 3 चौकार आल्यानंतर स्वाभाविक आहे गोलंदाजाची लाईन आणि लेंथ बिघडवण्याचा प्रयत्न, पावलांचा वापर आणि या अनुषंगाने जर पाहिलं तर चेंडू आउट ऑफ रीच ठेवण्याचा प्रयत्न आणि त्यामध्ये मात्र हा अवांतर चेंडू आपल्याला पाहायला मिळालाय. आणखीन एक उजव्या यष्टी बाहेरचा चेंडू होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न. चेंडू बॅटचा संपर्क नाहीये. सातत्याने जर आपण पाहिलं तर अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न होतोय. जी मानसिकता आहे, जो मानसिक दबाव आहे, तो दबाव मात्र या ठिकाणी नक्कीच पाहायला मिळतोय. आणि एकूणच जर पाहिलं ना तर धावगतीचा पाठलाग करायचा आहे. 33 धावा विजयाचं लक्ष आहे. 32 धावा पहिल्या सत्रामध्ये उभारल्या गेल्या होत्या आणि त्यानंतर मात्र या धावांचा पाठलाग करत असताना एक फ्लाइंग स्टार्ट आपल्या संघाला या ठिकाणी नक्कीच मिळवून देतोय. परेश पुन्हा एकदा क्षेत्ररक्षणाची पाहणी करत असताना काहीसा एकतर्फा सामना बनवण्याचा प्रयत्न हे दोनही आघाडीचे फलंदाज, कारण हे दोन असे खेळाडू आहेत की जे कोणत्याही परिस्थितीमधून सामना जिंकण्याची धमक आपल्या मनगटामध्ये ठेवतात. आणखीन एक बैठकी फटका लगावण्याचा प्रयत्न. प्रॉपर टाइम नाही आहे. चेंडू बऱ्याच कालावधी हवेमध्ये. क्षेत्ररक्षक चेंडूचा पाठलाग करतायत. डीप स्क्वेअर लेग वरून क्षेत्ररक्षक बॅकवर्ड स्क्वेअर लेगला त्या ठिकाणी चेंडू अडवतोय. तोपर्यंत मात्र 2 धावा या धावफलकावरती अंकित केल्या जातील आणि या 2 धावांच्या बरोबरीने संघाची एकूण धावसंख्या 16 धावा धावफलकावरती. 3 चौकार पहिल्या 3 चेंडूवरती, त्यानंतर 2 अवांतर 14 आणि त्यानंतर मात्र या चेंडूवरती या 2 धावा. 4 चेंडूंचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आहेत, परंतु अद्याप षटकार आपल्याला या षटकामध्ये पाहायला मिळालेला नाहीये. तुषार या ठिकाणी गोलंदाजी करतायत. फुलर लेनचा चेंडू होता. पुन्हा एकदा त्याच्या आर्क पासून चेंडू दूर ठेवण्याचा प्रयत्न. मागील 2 चेंडूंचा जर आपण विचार केल्यानंतर थोडेसे अवे फ्रॉम द बॉडी, शरीरापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न केला, परंतु यावेळेला मात्र वाईड यॉर्क लेनचा वापर केला आणि इथे मात्र फलंदाज पहिला चेंडू निर्धाव होतोय. पहिला डॉट बॉल या षटकातील आपल्याला पाहायला मिळतोय. 5 चेंडूंचा खेळ संपलाय. 16 धावा धावफलकावरती आल्यात. विजयासाठी लक्ष 33 धावांचं. यावेळेला मात्र
सरळ बॅटनं चेंडू खेळून काढलाय. बॉलच बॅक ड्राईव्ह, गोलंदाजच्या डोक्यावरून चेंडू जाईल टू बाउन्स इन टू द फिन्स. 4 धावांसाठी येतोय आणखीन एक दमदार चौकार. या ठिकाणी आपण पाहतोय पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. दमदार सुरुवात आपल्याला पाहायला मिळाली. तब्बल 4 चौकार ज्याच्या बॅट मधून आपण पाहिले. एकूणच 20 धावा पहिल्या षटकामध्ये धावफलकावरती उभारल्या गेल्या. येणारे 18 चेंडू शिल्लक विजयासाठी 12 धावांची आवश्यकता आणि या सामन्यामध्ये प्रथमच स्ट्रायकिंग एंडवरती येण्याची संधी मिळते. प्रभात अंबोरे क्षेत्ररक्षणाचे निर्बंध शिथिल आहेत त्यामुळे जवळपास 5 क्षेत्ररक्षक बाउंड्री लाईनवरती पेट्रोलिंग करताना आपल्याला पाहायला मिळतील. आणि जर का प्रभात अंबोरे सारखा खेळाडू मैदानाच्या आतमध्ये असेल ना तर ऑन साईडला 3 क्षेत्ररक्षक डीपमध्ये प्रोटेक्शन करताना आपल्याला नेहमीच पाहायला मिळतात. हे एक सर्वसाधारण क्षेत्ररक्षण आहे या फलंदाजासाठी. खरं तर चेंडू याच्या बॅटला जरा का कनेक्ट झाला ना तर तो चेंडू मात्र सीमारेषेच्या पार आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेला गॅपमध्ये चेंडू ढकललाय. 2 क्षेत्ररक्षकांना भेदून चेंडू 1 बाउन्स सीमारेषेच्या पलीकडे 4 धावांकरता. स्वागत केलंय. गोलंदाज एक नवोदित गोलंदाज आहे. यावेळेला मात्र रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट केला आहे आणि आणखीन एक कलात्मक स्ट्रोक येतोय. बॅक टू बॅक दुसरा चौकार. संघासमोर लक्ष असतं त्यावेळेला काहीसा सामना एकतर्फा आपल्याला नक्कीच पाहायला मिळतो. परंतु युवकांचं खरं तर कौतुक करावं लागेल. पहिल्याच वर्षामध्ये पदार्पण करत असताना या संघामध्ये असणाऱ्या काही अनुभवी खेळाडू आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर आपण वा व्हॉट अ कॅच. काय कमालीचा झेल या ठिकाणी टिपला गेलाय. अगदी सेलिब्रेशन देखील आपण मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. कमालीचा झेल टिपलाय. आउटसाइड द ऑफ स्टंपचा चेंडू होता. ओव्हर द कव्हर पुस्तकी फटका आपल्याला या चेंडूवरती पाहायला मिळाला. खरं तर चेंडूच्या मेरिट प्रमाणे फलंदाजी करणं ही ओळख राहिली आहे विराटची सातत्यानं. IDCAच्या अंडर-19 ट्रायल्समध्ये देखील या खेळाडूला आपण रायगड जिल्ह्याच्या संघामध्ये पाहिलं होतं. लेदरचा तो संघ होता आणि सातत्यानं जर आपण पाहिलं तर लेदर बॉल क्रिकेटशी संलग्न हे नाव आहे. विराज आपल्याला नक्कीच या ठिकाणी पाहायला मिळतो मैदानाच्या आतमध्ये. विराज खानावकर आणि या फटक्यामध्ये देखील त्याची ती टेक्निक त्याचा तो
अगदी स्टान्स आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळाला. यावेळेला रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याचा, खरं तर सरळ बॅटनं धावा येत असताना रिव्हर्स स्वीप अटेम्प्ट करण्याची आवश्यकता आहे का, हा प्रश्नचिन्ह मात्र निर्माण होतोय. 2 षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 2 षटकांच्या समाप्ती अखेर धावा धावफलकावरती पाहायला मिळत आहेत त्या. दोन षटकांचा खेळ या ठिकाणी संपलाय. 15च्या सरासरीनं 30 धावा धावफलकावरती आल्यात. येणारे 12 चेंडू आणि अवघ्या 3 धावांची आवश्यकता. सामना पूर्णतः आपल्या आवाक्यामध्ये आणलाय. परंतु विजयी फटका कोणाच्या बॅटमधून येणार, परेश कडके की विराज. खरं तर विराजचा आपण सातत्यानं उल्लेख करतोय. त्याचा स्टान्स जर आपण पाहिला तर थोडासा ऑनसाईडला मोठा फटका खेळण्याचा त्याचा मानस आहे. आणि लोअर फुलटॉसचा चेंडू होता, नोचा इशारा आलाय आणि चेंडू मात्र फाईनच्या क्षेत्रातून ट्रॅव्हल करतोय सीमारेषेच्या पलीकडे. आणि हा विजयी चौक दुसऱ्या सामन्यामध्ये कमालीची गोलंदाजी केली, विकेट हॅट्रिकचा या सामन्याचा मॅन ऑफ द मॅच पुरस्काराचा मानकरी ठरतोय तो अर्थातच सुरेश मुनीम. तर सुरेशला विनंती आहे की आपला मॅन ऑफ द मॅच चं पारितोषिक आपण स्वीकारायचं आहे. आणि या सामन्यामध्ये काय घडतंय आणि काय बिघडतंय ऐकवण्यासाठी जाऊयात राष्ट्रभाषा हिंदीतून पुन्हा एकदा मायक्रोफोनवरती राजन सोना यांच्याकडे. हेलो, बहुत बहुत धन्यवाद.